श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1428व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज फाल्गुन शुद्ध त्रयोदशी शनिवार दिनांक 23 मार्च 2024। उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 21/7/1990 बैठक क्रमांक 126 या रोजी दिनांक 7/7/1990 रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य सद्गुरूंची पाद्यपूजा सर्व सत्संग मंडळातर्फे झाली। त्यावेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, भक्ती ही अत्यंत सोपा मार्ग आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर मी ज्ञान मार्गाची सुद्धा साधना देऊ शकेन, त्या मार्गाने जाऊ शकेन। ज्ञान मार्गामध्ये अतिशय संशय निर्माण होतो। माणसाला ज्ञान मार्गात केव्हा संशय उत्पन्न होत नाही की आधी साक्षात्कार झाला आणि मग जर ज्ञान मार्ग आचरला तर संशयाला थारा येत नाही की आता सध्याच्या काळामध्ये किंवा अनेक असे मोठमोठे भक्त आहेत जे गीता वाचतात, रामायण वाचतात, नाना प्रकारचे ग्रंथ वाचतात, पण एवढे वाचून सुद्धा त्यांना ज्या रामाविषयी अगर श्रीकृष्णाविषयी ज्या शंका यायच्या त्या येतातच आणि मग शेवटी आमच्यापर्यंत येऊन पोचतात की काय हो, एवढे श्रीराम मोठे होते तर त्यांनी नाश का केला नाही, अशा शंका येतात। पण त्यावेळेला मुसलमान नव्हते असं सांगितले की तो जरा गुपचूप बसतो। त्याची अशी समजूत आहे की रामाच्या आधी मुसलमान होते किंवा श्री रामकृष्ण परमहंसासारखे की जे स्वतःला ईश्वर आहे असं म्हणणारे त्यांनी मुसलमानांचा नाश का केला नाही। आता तू रामकृष्णांकडे जा आणि त्यांना विचार, आता हा एकच उपाय आहे माझ्याकडे, दुसरा उपाय नाही। आता प्रत्येकाने मुसलमानांना नाहीसे करावे, ख्रिश्चनांना नाहीसे करावे अशी भाषा वापरणं सुद्धा योग्य नाही। या ईश्वराच्या अधीन आहेत या गोष्टी। ईश्वरांनीच या पंथांना काही प्रमाणात तरी मर्यादा दिलीच आहे। त्यांचा कदाचित मार्ग चुकला असेल, उमजत नसेल, शेवटी ईश्वराची ओढ त्या विषयात आहेच की। पण अत्यंत हिंदुत्वनिष्ठ आपली जी काही मंडळी आहेत त्यांना मुसलमानांचं नाव काढलं, ख्रिश्चनांचं नाव काढलं की अगदी तळपायाची आग मस्तकाला जाते आणि सरळ सरळ आम्हाला विचारतात की रामकृष्ण परमहंसांच्या हे लक्षात नाही का आलं की आपल्या या देशामध्ये असं असं वातावरण आहे की मग त्याला सांगावं लागतं की रामकृष्णांच्या मानाने तू अगदी लहान आहेस, लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस असं सांगितल्यावर तो ऐकून घेतो, निदान पुढे बोलत तरी नाही। तेव्हा आपण सर्व भक्तांनी लक्षात एक ठेवलं पाहिजे की आपल्या गुरूंनी घालून दिलेली परंपराच आपण चालवली पाहिजे। मी वेदाचे कार्य अशा करता सुरू केलेले आहे की वेदवाणीमध्येच असा एक प्रभाव आहे की माणसाच्या मनातलं किलमिश नाहीसं होतं। वेदांच्या परंपरेत काही सांगितलेलं नाही, नुसते मंत्र आहेत। तुम्ही जर त्याचा अर्थ काढायला गेलात तर त्याचा काहीही अर्थ तुम्हाला समजणार नाही। मुळात आपला धर्मच मंत्रयुक्त धर्म आहे आणि हा मंत्रयुक्त धर्म असल्यामुळे आपल्याकडे कर्माची बाजू आली। आपण जे कर्म करतो, पूजा म्हणा, अर्चा म्हणा किंवा अभिषेक म्हणा, आणखीन जे काय करीत असेल ते कर्माने युक्त असलेले कर्म करतो। आपण अध्यात्म विद्या भगवंतानेच घालून दिलेले आहे आणि बाकीचे जे पंथ आहेत यांचा कर्माशी कुठे संबंध येत नाहीत। ज्याप्रमाणे वेळेला मनुष्य कर्म करू शकतो त्याच वेळेला त्याला ज्ञान होऊ शकतं। आपलं पाहून या लोकांनी नंतर पीराची पूजा सुरू केली। ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये सुद्धा त्यांच्या निरनिराळ्या पूजा सुरू केलेल्या आहेत।
तुमचं पाहून केलेलं आहे त्यांनी. आपण कर्म मार्गाने जे जातो तो कर्म मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. कर्म या शब्दाचा अर्थ काहीतरीच आहे असे नाही, तर तुम्ही सर्व लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आजच्या या शुभ दिवशी प्रत्येकाने निश्चय करायचा की आपल्याला घालून दिलेला मार्ग तोच आचरायचा. आपण इतर विषयात पडायचं नाही. तुम्ही वाचन कितीही करा, अभ्यास कितीही करा, पण संशय घेऊ नका. जसजसे संशय माणसाला येतात तसा तो मनुष्य त्याच्या दर्जाच्या मानाने खाली जायला लागतो. मला 46 वर्षात त्याचा एकदाही संशय आलेला नाही. अर्थात माझं जीवनच अशा पद्धतीचं आहे. आधी मला साक्षात्कार झाला आणि मग उपासना सुरू झाली. आतापर्यंतची उदाहरणं अशी आहेत की आधी उपासना होते आणि मग साक्षात्कार होतो. पण ही अगदी निराळी केस आहे. तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे की आधी साक्षात्कार झाला आणि मग उपासना मार्ग निर्माण झाला. तेव्हा माझे बोल हे ईश्वरी संकेत आहेत असं मानायला हरकत नाही. आणि ईश्वरी संकेत इतकं सोपं काम नाही. आम्ही लोकांना बोलताना, समजून सांगताना या संकेताच्या आधाराने बोलतो. काही वेळा असं होतं की आम्ही काय बोललो हे आमच्याही लक्षात राहत नाही, पण ज्याच्याशी बोललो तो आठवण करून देतो की तुम्ही परवा जे सांगितलं ना ते अगदी खरं आहे बरं का. मला असं आठवायला लागतं की मी काय बोललो, कारण काही वेळेला चुका झालेल्या असल्या तर काही सांगता येत नाही. कारण हल्ली भक्त लोक काय करतात, चुका दाखवून देतात की येथे चुकलं आहे तुमचं, आणि त्याला विचारावं लागतं की तुझ्या मनासारखं झालं का, की तेच सांगतो मी. असं होय, हा जो प्रकार आहे हा ईश्वर संकेताचा प्रकार आहे. ईश्वरी संकेत असेच असतात की त्यावेळेला ते काय बोलून जातील त्याचा काही भरवसा नाही. तेव्हा तुम्ही सर्व लोकांनी माझ्या जरी लक्षात राहिले नाही तरी तुमच्या जे लक्षात राहील मी बोललेलं ते चांगलं असेल तर मला सांगत जा. अशाही घटना घडतात की एखाद्याला अपराधाचं शासन होतं. ईश्वरी संकेत जसे असे येतात तसे असेही येतात की एखाद्याला शासन होण्याचीही शक्यता असते. तर तुम्ही जास्तीत जास्त पवित्र मनाने भगवंताची भक्ती करीत राहिलात तर त्याने माझ्या मनाला संतुष्ट वाटेलच. कारण शेवटी काय आहे की तुमच्या समोर जे बसलेले आहेत त्यांना संतोष वाटणे असं तुमचं वागणं पाहिजे. त्यांना संतोष वाटला नाही तर तुमच्या येण्या जाण्याला काहीच महत्व नाही आणि मग तुमच्या भक्तीलाही काही अर्थ राहणार नाही. अशा पद्धतीचे तुमचं वागणं ठेवत जा. या गुरुपौर्णिमेनिमित्त मी जो तुम्हाला आता उपदेश केलेला आहे हा अनुग्रहाचा भाग समजा. जे लोक अनुग्रह स्वीकारतात ते शिष्य असतात. शिष्य सुद्धा कोणी व्हावं? शिष्य होण्याचा अधिकार कोणाला आहे? की ज्यांनी उपदेशाचा संपूर्ण अनुग्रह स्वीकारला आहे त्यांनाच शिष्य होण्याचा अधिकार असतो, इतरांना नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वाद पठणाचा हा भाग परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता याच भागाच्या उत्तरार्धासाठी. श्री गुरुदेव दत्त.